पुण्यातून डॉक्टर वायबसेला ताब्यात घेतल्यानंतर दोघा आरोपींचा ठाव ठिकाणा पोलिसांना मिळालाय। वायबसेला ताब्यात घेतल्यानंतर बीड हत्याकांडाचे आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळेचं लोकेशन पोलिसांना मिळालंय। डॉक्टर वायबसे सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळेला पळून जाण्यास मदत केल्याचा त्याच्यावर आरोप करण्यात आलेला आहे। तसंच वायबसे हा सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे याला पैसे पुरवत असल्याचा देखील पोलिसांना संशय होता। कालपासून डॉक्टर वायबसेची चौकशी सुरू होती आणि या चौकशीमध्येच या दोन्ही आरोपींचं लोकेशन कळल्याची माहिती समोर आली आहे। डॉक्टर वायबसेला ताब्यात घेतल्यानंतर दोन आरोपी अटकेत आलेले आहेत। सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळेला अटक करण्यात आली आहे। वायबसेने आरोपींना पैसे पुरवल्याचा आरोप करण्यात आलेला होता आणि याच संदर्भात वायबसेची चौकशी सुरू होती आणि चौकशी अंती या दोन्ही आरोपींचं लोकेशन पोलिसांना कळल्याची माहिती समोर आलेली आहे आणि त्याच लोकेशन आधारे पोलिसांनी या दोन आरोपींच्या मुसक्या आवळल्या। डॉक्टर वायबसेला ताब्यात घेतल्यानंतर दोन आरोपींना अटक करण्यामध्ये यश आलेलं आहे। डॉक्टर वायबसे याची पोलिसांकडून चौकशी सुरू होती। त्यानं या दोन्ही आरोपींना पैसे पुरवल्याचा आरोप करण्यात आलेला होता आणि पोलिसांनी याच संशयावरून डॉक्टर वायबसेची चौकशी सुरू केलेली होती आणि या चौकशी केल्यानंतर पोलिसांना या दोन आरोपींचा शोध लागलेला आहे। सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळेला पुण्यामधून अटक करण्यात आलेली आहे। त्यांचा भिवंडीमध्ये मुक्काम होता अशी देखील माहिती समोर आलेली आहे आणि ते भिवंडीमधून पुण्यामध्ये आले आणि पुण्यामध्ये आल्यावर पोलिसांनी त्यांना बेड्या ठोकल्या।